तर जय शिवराय भावांनो, कसे आहेत सगळे? मजेत ना? आय होप सगळे मजेत असणार आहे. तर आज मी आलो आहे देवकुंड वॉटरफॉलला. तर इथं आपण आता मी पार्किंग स्थळाजवळ इथं आपण गाडी पार्क केली आहे आणि या साईडला एंट्री फी आहे. एंट्री फीचं काउंटर आहे. तर जाऊन आपण चौकशी करूयात काय रेट आहे, काय कसं. बाईकचं तर 30 रुपये पार्किंगचे घेतात ते. बाकी बऱ्याच दिवसापासूनची इच्छा होती की आज पूर्ण होते. तर तुम्ही कुठे जाऊ नका, कारण तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये खूप निसर्गाचे खूप अनेक असे रूप तुम्हाला पाहायला भेटणार आहे. देवकुंड वॉटरफॉल हा जेवढा सुंदर आहे दिसायला, तेवढाच तो अशा पावसामध्ये रौद्र रूप त्याचं धारण करतो. तेवढाही तो डेंजर आहे. तर आज आपल्याला पाहायला भेटेल त्याचं रूप. बऱ्याच दिवसापासून चाललं होतं पण योग काय येत नव्हता. कधी टाईम भेटायचा तर त्यावेळी मोसम नसायचा. आज दोन्ही गोष्टी जुळून आल्यात. तर बघू जाऊन नेमकं काय देवकुंड वॉटरफॉलचं रौद्र रूप. तर दोन रस्ते आहेत, एक पाटणूस आणि दुसऱ्या साईडने विरा. तर ते विराला जास्त ट्रॅफिक झाली का ती इकडं पाटणूस साईडला डायव्हर्ट करतात. बाकी तुम्हाला एंट्री फी दोन्हीकडे पण पडणार आहे. तर एंट्री फी पर पर्सन 200 आणि प्लस 30 रुपीज बाईक पार्किंग. तर मित्रांनो, अशाच प्रकारे आमचा ट्रेक आता चालू झाला आहे. वन साईड 6 किलोमीटर, म्हणजे 6 किलोमीटर जाणे, 6 किलोमीटर येणे, टोटल 12 किलोमीटरचा ट्रेक आहे. आता लास्टच्या व्हिडिओमध्ये मी एकटाच होतो, पण आज माझ्या सोबत आहेत बघा. आपण कलावंतीला भेटायला निखिल जाधव, निखिल पाटील सॉरी, नंतर हे आपले आप्पा ज्ञानेश्वर काळे, DR काळे जाधव, ते त्यांना आवडतं नाव. मित्रांनो, कोकण म्हणजे स्वर्ग जे बोलतात ना, ते चुकीचं नाही. खरंच स्वर्ग जे असेल ते आपल्या ह्या कोकणात. तर पाठीमागं बघा, व्ह्यू तुम्हाला दिसेल. कोकण म्हणजे स्वर्ग. सुख म्हणजे सह्याद्री, स्वर्ग म्हणजे आपला सह्याद्री. अशक्य सुंदर असा आपला सह्याद्री. असंच मित्रांनो सोबत राहा. प्रत्येक क्लिपमध्ये तर तुम्हाला हा निसर्गच दिसणार आहे. अशक्य सुंदर असा आपला निसर्ग. स्थानिक लोकांनी हीच व्यवस्था केलेली आहे. त्याची ते एंट्री फी घेतात. आपल्याला वाटतं 200 रुपये म्हणजे लय घेतात, पण शेवटी काय करणार. हम ऐसे इंसान है, रास्ता खुद बनाते. जिथं शक्य असेल तिथं जा. कुठं पण ओर शहाणपणा करायचं नाही. अशक्य सुंदर असा सह्याद्री. तर मित्रांनो, स्थानिक गाववाल्यांची कमिटीने बघा तिथे जागोजागी असे डायरेक्शन बोर्ड ठेवलेत आणि जिथं अवघड रस्ता आहे तिथे ठिकठिकाणी त्यांनी त्यांचे स्वतःची गाईड ठेवलेत विथ वॉकी टॉकी. अरे कुठे आली हा, आता मी आम केला ना. याला चिडून फायदा नाही. मित्रांनो, हा बघा आपला निसर्ग. काय सुंदर आहे यार. कुंभाराने हाताने पण बनवता येणार नाही.
200 रुपये घ्या पण आम्हाला दाखवा. दे मग चल. 200 रुपयामध्ये हे व्हिडिओ पण आहे ना हो? ते आम्ही दिलेत बघा तिथे 200 रुपये. हो. व्हिडिओ पण आहे का हो? व्हिडिओ पण बनवून भेटेल. काय आणि नेहमीप्रमाणेच खूप खूप धन्यवाद या मित्रांचं जे अशी घाण करतात. सह्याद्री मित्रांनो, ज्या ठिकाणाची आम्ही आतुरतेने वाट बघत होतो ते ठिकाण आलंय. या रश्शीवरनं बघा, हँगिंग ब्रिज, ह्याच्यावरनं आपल्याला रिव्हर क्रॉसिंग करायची आहे. एकदम अमेझिंग क्षण, थ्रिलिंग एक्सपिरियन्स. चला झुलता ब्रिज, आपण सगळे येऊ त्याच्यात. जर नसलं तर नदी कशी काय क्रॉस करणार हो? चला झालं, 200 रुपये फिटले. मित्रांनो, आपण थोड्याच वेळात आपण आता देवकुंड वॉटरफॉलच्या जवळ पोहोचतोय. तेव्हा पाण्याचा आवाज, तो बघा टॉपवरून देवकुंड वॉटरफॉल खाली पडताना दिसतोय. आणि त्यातच हे पाणी आहे. आज त्याने रौद्र रूप धारण केले. तर आज गेले 2 दिवसापासून भयंकर पाऊस चालू आहे. पाण्याच्या आवाजामुळे कदाचित माझा आवाज तुमच्यावर पोहोचत नसेल, त्यामुळे मला एकदम जोरात बोलावं लागत आहे. मित्रांनो बघा, हा मित्र आहे. ती चप्पल घालून आला तर ती चप्पल तुटली. आता त्याचे काय हाल होतं ते. तेव्हा इथं येताल तर कृपा करून आणि ट्रेकिंगचे शूज घालून या. भयंकर आहे, अगदी भयंकर आहे. मी तर नेहमीच महिन्यातून 2-3 ट्रेक करतो, तरी माझी फाटली आहे. आणि जे कोणी करतच नसेल त्यांचं तिथं आल्यावर काय होईल घेऊन माहिती. भयंकर देवकुंड म्हणावा असं तेवढा काय सोपा नाही आहे. मित्रांनो, जंगलात ट्रेकिंगला येताना या गोष्टीची लय काळजी घ्यायला लागते. हे बघा, हे असल्या केसावाल्या आळ्या, हे जर चुकून अंगावर चढलं ना, बास कार्यक्रमच झाला. तुमचा समोरचा ट्रेक पण झाला आणि सगळंच झाला, कार्यक्रमच. पूर्ण अंग खाजून खाजून सुजून जाईल तुमचं. एवढं जबरदस्त हे तीक्ष्ण यांचा विष असतं केसांमध्ये.
पाहुणे सगळे पुढे गेले, मी ते एकटाच आहे. आता माझी तर फाटली. पळा लवकर, भीती वाटते जाम. बापरे, काहीतरी होतं तिथं, जोरात आवाज आला. मित्रांनो, अजून देवकुंड समोर आहे. हातात एकदम छोटा फॉल आहे. येतो ट्रेलर आहे, ट्रेलर आहे. पिक्चर अभी बाकी है. चल रे निखिल, लवकर ये. मित्रांनो, हा तर छोटा वॉटरफॉल आहे. मेन टार्गेट अजून बाकी आहे. मेन टार्गेट हे बघा समोर. चला, अजून बाकी आहे थोडं. मित्रांनो, फायनली आपण पोहोचलो आहे देवकुंड वॉटरफॉल. भयंकर रौद्र रूप. जेवढा सुंदर दिसाला तेवढा पावसाळ्यात एकदम रौद्र रूप. बघा, मला एक मित्र भेटला आहे. काय नाव आहे तुमचं? ओंकार. ओंकार. कुठून आलात? नाशिक. अरे बस, नाशिकहून आले बघा. आणि आपण इथं पुण्याला असून आपल्याला इथं येणं होत नाही. काय कमाल आहे. आमचे पोरं येतच नाही बिलकुल. संडेला बिलकुल बाहेर नको बोलतात. रिक्वेस्ट आहे सगळ्यांनी जरूर या ठिकाणी एकदा तरी यावं, एकदा तरी अवश्य या, आस्वाद घ्यावा आणि आनंद घ्यावा. पण सेफ्टी पर्पज. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू. टार्गेट इज 100K. ओके. 1 2 3. ओके. चला, सेफ्टी पर्पज आपल्याला इथून निघायचं. वरती पाऊस चालू झालाय, पाणी वाढलंय. मित्रांनो, आम्ही आता रिटर्न निघालोय. पण सीन असं झालंय, आमच्यातलं एक जण मिसिंग आहे. नेमकं तो पुढं गेला आहे की जागेवर थांबला आहे काय माहिती नाही. त्याच्यामुळे आम्ही आता घाई करतोय आणि जिथं आपण गाड्या पार्क केल्या होत्या तिथं लवकर लवकर पोहोचायचं प्रयत्न करतोय. आय होप तो इथून पुढं गेलेला असेल आणि सेफ असेल. तेव्हा आपल्याला घाई करणं आहे, पटापट जाऊन त्याला शोधणं आहे. तेव्हा तुम्ही पण ग्रुपनी येताल तर एकमेकाची काळजी घ्या, एकमेकाला सोडू नका. कारण इथं मोबाईलला नेटवर्क नाही ना, काहीच नाही. कॉन्टॅक्ट करणं जाम डिफिकल्ट आहे. मित्रांनो, टेन्शन काय कमी होत नाही आहे. आमच्यासोबतचा निखिल पाटील, त्याचा अजून काही संपर्क होत नाही आहे. तसं आम्ही जे वाटत त्यांचे जे गार्ड आहेत लोकल, त्यांच्याजवळ आमचा कोड ठेवला आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण ती एंट्री पास आहे 200 रुपये भरून एंट्री घेतो, ते आपल्याला कोड देतात.
तर आमचा P75 कोड होता त्याचा आम्ही त्यांना दिला आहे. तर ते वॉकीटॉकीद्वारे ते बेसला कॉन्टॅक्ट करतील आणि कळवतील. बाकी आता मोबाईलला तर रेंज नाही आहे. जर वाटेत बघतो घाई करतो फटाफट, जर रेंज आली मोबाईलला तर कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करूया, नाही तर मग मोठा प्रश्नचिन्हच आहे. गणपती बाप्पा सापडू दे रे बाबा. मला जाम टेन्शन आलं आता. फायनली मित्रांनो आमचं येड हरवलेलं कोकरू सापडलंय. आमचं हे निघून आलं कधी कळवलं नाही. आम्ही तिकडं वर शोधतोय लक्षात पण नाही ते कोड ऐकायला गेलो 75. अरे हो मला नंतर लक्षात आलं. मग खाली त्यांना कोड दिला. आवाज येतोय आप्पा आप्पा करते. आप्पा कुठं काय आवाज आहे? तुला काय बोललो खाली उतरून खाली आम्ही तिथंच आहे. मग तिथंच होतो मी. तर मित्रांनो अशाच प्रकारे आपला देवकुंड वॉटरफॉल ट्रेक हा सक्सेसफुली कंप्लीट झाला आहे. ओपन काय तर मध्यंतरी थोडा इन्सिडेंट झाला होता. आमचा पार्टनर हरवला होता, पण नशिबाने ते पुढं आलं आपल्याला भेटला. तर मी आहे सध्या इथं पार्टनर्स पार्किंगला. इथं आल्यानंतर 2 पार्किंग आहे, एक विरा पार्किंग आणि एक पार्टनर्स म्हणून. जर तुम्ही जर पार्टनर्स पार्किंगला आलात तर तुम्हाला तो हँगिंग जो ब्रिज आहे तो थ्रेडिंग करायचा अनुभव तुम्हाला भेटेल. जर तुम्ही विरा पार्किंगला गेलात तर तो नदीवरचा जो हँगिंग ब्रिज आहे तो तुम्हाला फील करायला भेटणार नाही. पण इकडे येण्याचं अजून एक नुकसान असं आहे की ते जे आय लव्ह देवकुंडचा जो सायनिंग बनवला आहे, जो स्टॅच्यू बनवला तो इकडनं मिस होतो, कारण तो स्टॅच्यू त्या साईडला आहे. तर जर आलात तर तुम्हाला जर हँगिंग ब्रिजची जर मजा घ्यायची असेल तर तुम्ही पार्टनर्स पार्किंगला या आणि या साईडची तुमचा ट्रेक चालू करा. आणि दुसरी गोष्ट, जर तुम्ही इकडे जर स्टे करण्यासाठी येत असाल तर इथे हे काका आहे, त्यांची कॅन्टीन आहे. आम्ही इथं नाश्ता थांबतो. त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला शेअर करतो. एकदम सुलभ दरामध्ये आणि घरगुती पद्धतीने तुम्हाला राहण्याची जेवणाची सोय काका तुम्हाला करून देतील. तर काका तुमचं नाव काय? राकेश मामुलकर. अच्छा, म्हणजे तुमचं काय उद्देश नाही का? आणि कुठे आहे ते घर? आता तुम्ही बोललेलं होतं राहायचं वगैरे जरा. इथून 2 किलोमीटर माझा गावा लागेल. अच्छा, गावामध्ये ना? गावामध्ये. ओके. मग तिथे असे रूम वगैरे तुमचे आहेत आपल्या रूम मध्ये म्हणजे घर. हां, आपल्या घराचं. ॲट ए टाइम किती समजा फॅमिली आल्या तर ॲडजस्ट होतील? फॅमिली असं 2 रूम आहेत. मात्र एकच दरवाजे 2 रूम. हां, ठीक आहे. मग 3-4 फॅमिली तरी ॲटलीस्ट एकत्र आपलं थांबू शकतात. 15 जण राहू शकतात. हां. मित्रांनो, जर तुम्ही आलं ना 15 जणांचा जरी ग्रुप असला तर तुम्ही त्या काकांच्या घरी तुम्ही आरामात राहू शकता. जेवणाची राहण्याची सोय वगैरे व्यवस्थित करून देतील सुलभ दरामध्ये. तर त्यांचा नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करतो आहे. आले तर आवश्यक भेट द्या. बाकी हां, ठीक आहे ना, साधं घे. त्याला काय कोणाला VIP ट्रीटमेंट पाहिजे? साधे माणसं आहेत, आपल्याला साध्याच गोष्टी लागतात, त्याचा काही विषय नाही. तर अशाच प्रकारे आपला हा ट्रेक कंप्लीट झाला. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडल्यास नक्की लाईक करा.